हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे। आणि चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा साडीनुसार ब्लाउज डिझाइनचं पॅटर्न कसं घ्यावं हे सुचतच नाही। त्याचबरोबर बरेचसे प्रश्न पडतात, त्या साडीला मॅच होईल का, ब्लाउज छान दिसेल का, डिझायनर ब्लाउजला लुक येईल का। सो या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे म्हणजे आजचे डिझाइन। सो आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन सांगणार आहे, ते सुद्धा त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी ब्लाउज डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता सुरुवात करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। ऍक्च्युली ब्लाउज पीसचा कलर खूप सुंदर आहे। त्याचबरोबर आता इथे तुम्हाला अरीवर्कचं मटेरियल दिसत असेल तर हे मटेरियल यूज करून आज आपण खूप छान अशी डिझाइन सुद्धा बनवणार आहोत। तर बघा, इथे आता आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही कटिंग करून घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात यावं यासाठी। त्याचबरोबर आता हा जो काही बॅक पार्ट आहे त्याचं मेजरमेंट कसं आहे, किती आहे हे सुद्धा सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाइनसाठी कशा पद्धतीने कटिंग, स्टिचिंग, मार्किंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा, मग हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 13 इंच, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर हा आहे बोटनेक ब्लाउज, त्यामुळे याचा शोल्डर घेतलेला आहे 7 इंच आणि यामधलं 4 इंच आपली गळारुंदी आहे। तर गळारुंदीला मी इथे मार्किंग करून घेतली आणि जेवढा आपण शोल्डर मुंडा घेत असतो, म्हणजे जेवढा शोल्डर घेतो तेवढाच मुंडा घ्यायचा। तर मुंडा सुद्धा 7 इंचाचा घेतला, एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। आणि यानंतर इथून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग, तर तो येतो 8.5 अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन। तर अशा पद्धतीने मापे टाकून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता बघा, सगळ्यात आधी जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती आपण इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत। तर बघा, वरून आता सगळ्यात आधी आपल्याला एक मार्किंग करायची आहे, ती म्हणजे 3 इंचाची। त्याच्यानंतर त्याच्या खाली 1 इंचाची एक मार्किंग करायची आहे आपल्याला, म्हणजे वरचा शेप आणि खालचा शेप यामध्ये आपला 1 इंचाचा डिस्टन्स आहे। आणि त्यानंतर पुन्हा इथून आता आपल्याला मार्किंग करायची आहे। तुमचा खालचा जो काही शेप आहे तर तो तुम्हाला किती डीप हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे। तर इथे मी 7 इंचाला मार्किंग केलेली आहे। त्यानंतर पुन्हा सगळ्या ठिकाणी आता जी काही आपली 4 इंचाची गळारुंदी आहे तर त्याची इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा, मग मी 4 इंचाला इथे सगळ्याच ठिकाणी मार्किंग करून घेते आणि आता पट्टीच्या सहाय्याने इथे हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर उभे सुद्धा जोडून इथे बॉक्स रेडी करायचा आहे। ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचं कुठलाही साईज असो, कसाही शेप असो। आणि आता वरती इथे गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे, इथे तुम्ही पानगळ्याचा शेप सुद्धा घेऊ शकता। ठीक आहे, आता यानंतर आपल्याला खालचा जो काही शेप आहे तर तो इथे ड्रॉ करायचा आहे। त्यासाठी आपल्याला इथे जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं जास्त डिस्टन्स सुद्धा घेऊ शकतात, पण मी इथे फक्त 1 इंचाचाच डिस्टन्स घेणार आहे। आणि बघा, या पद्धतीने ही एक मार्किंग करून घेतली। यानंतर आता ह्या मार्किंगला मॅच करत खालचा शेप आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे, बघा या पद्धतीने। ठीक आहे, आता ही पुन्हा डार्क मार्किंग करते थोडीशी, म्हणजे तुम्हाला मार्किंग लक्षात यावी गळ्याची यासाठी। तर अशा पद्धतीने फायनल आपला जे काही गळ्याचे शेप आहे वरचा खालचा त्याची मार्किंग इथे करून झालेली आहे। आता यानंतर आपण जे काही शेप ड्रॉ केलेले आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करायचं। तर बघा, वरचा गोलाकार जो काही आकार आहे आपला बेसिक तर तो इथे मी कट केला। त्यानंतर आपला हा जो काही मधला शेप आहे तर तो कट करायचा आहे। तर बघा, इथून किंचितसा गोलाकार शेप आहे आणि त्यानंतर हा खालचा आकार। जर तुम्हाला इथे कॅनव्हास पेपर लावून हा गळा स्टिच करायचा असेल तर डायरेक्ट कट न करता आधी कॅनव्हास पेपरवर त्याची मार्किंग करून त्यानंतरच स्टिचिंग करायची आहे। तर अशा पद्धतीने आपली गळ्याची मार्किंग आणि कटिंग दोन्ही पण इथे फायनली झालेलं आहे। आता यानंतर आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडायचं आहे। तर ब्लाउजचा बॅक पार्ट सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे बघा। आणि इथे आता आपण पिना लावून घेऊयात, जेणेकरून ते स्टिच करताना हलायला नको आणि तिरकं वगैरे जायला सुद्धा नको यासाठी।
तर बघा इथे दोन्ही साईडने सेंटरला मी पिन लावून घेतलेली आहे. त्यानंतर शोल्डरला सुद्धा लावते, जेणेकरून शोल्डर सुद्धा जास्त ताणला जाणार नाही आणि मग ते उतरणार नाही. जर का खूप गळारुंदी स्प्रेड झाली तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. आणि सगळ्यात आधी हा जो काही मधला शेप आहे ना, तर तिथे आपल्याला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत तिथे टिप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, मार्जिन एकसारखंच यायला पाहिजे, कारण की आता आपण टिप मारताना ज्या पद्धतीने मार्जिन पकडणार आहोत त्याच पद्धतीने याचा शेप येणार आहे. मार्जिन थोडं जरी कमी जास्त झालं तरी आपला आकार पुढे मागे होऊ शकतो, कारण की आता संपूर्ण आपला लुक यावर डिपेंड आहे. आणि हा बिना कॅनव्हास पेपरचा गळा आहे, त्यामुळे मग स्टिचिंग करताना अतिशय काळजी घ्यायची. आता टिप मारून झाल्यानंतर पिना वगैरे इथे सगळं काढून घेतल्या आणि आता ह्या पद्धतीने फोल्ड करून एक छोटा कट मारायचा. आणि नंतर मग जे काही एक्स्ट्राचं सगळं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा आहे या शेप मधला, तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. काहीही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवण्याची इथे गरज नाहीये. जेवढं अस्तर आहे त्याच्या अकॉर्डिंगलीच आपल्याला फक्त इथे ठेवायचं आहे. हा पॉइंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या. ठीक आहे. त्यानंतर ह्या शेपला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे अस्तर आतमध्ये फोल्ड करू तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा आणि हा जो काही आकार आहे तर तो आपल्याला हवा आहे तसाच यावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर त्याचं मेथड वेगळी असते, म्हणजे त्याची पद्धत वेगळी असते. तर ते या आधीच्या बऱ्याचशा डिझाईन मध्ये मी सांगितलेलं आहे, तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. या पद्धतीने बघा आता आपण हे सरळ करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला सगळ्यात आधी मधला जो काही शेप आहे इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना इथे काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंग साठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे, कारण की आता सगळं लुक आपला हा जो काही मधला शेप आहे त्यावर डिपेंड आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने अतिशय सावकाश काळजीपूर्वक इथे मी प्रॉपर असं फिनिशिंग सहित दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि आपला शेप सुद्धा खूप छान आलेला आहे. बघा बघितल्यावरच लक्षात येते. आता हा मधला शेप रेडी झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. एकदा मी गळारुंदी इथे चेक करून पिना लावून घेते. मी म्हटल्याप्रमाणे गळारुंदी स्प्रेड व्हायला नको यासाठी. आणि बघा मग कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेत आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक या पद्धतीने सोडून घ्यायचं आहे. जोडताना खूप गडबड करू नका, बऱ्याचदा ते तिरकं वगैरे जाण्याचे चान्सेस असतात. कधी कधी तर ते गोळा सुद्धा होतं. सो तसं होऊ नये त्यासाठी, कारण की आता संपूर्ण आपले यावर डिपेंड आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर यासाठीच आपल्याला ह्या पद्धतीने आधी मधला शेप रेडी झाल्यावर अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा कपडा एकमेकाला प्रॉपर जोडावा लागतो, जेणेकरून पुढचा बॅक पार्ट आपला परफेक्ट असा मापाचा रेडी व्हावा यासाठी. तर बघा मग ह्या पद्धतीने एकदम व्यवस्थित आपण इथे जोडून घेतलेला आहे. आता यानंतर महत्वाची जी काही स्टेप आहे ती म्हणजे जे काही एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा दिसतोय तुम्हाला सगळ्या साईडचा, तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजेच मी म्हटल्याप्रमाणे प्रॉपर परफेक्ट असा मापाचा आपला इथे बॅक पार्ट रेडी होईल. तो सुद्धा अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा एकमेकाला जॉईन करू. ठीक आहे. तर बघा मग व्यवस्थित इथे मी हे सगळंच एक्स्ट्राचं कट करत आहे. कुठेही काही एक्स्ट्राचं मार्जिन सुद्धा आपल्याला इथे सोडण्याची गरज नाहीये. तर बघा हे स्टिच करताना जे काही टिप्स सांगितल्या तर त्या आवर्जून फॉलो करा, फिनिशिंग साठी नक्कीच कामी येतील. तर बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित एवढा पार्ट आपला इथे रेडी झाला. यानंतर आता आपल्याला इथे कमरपट्टी आणि गळापट्टी लावावी लागणार आहे. तर त्यासाठी अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो आपण इथे थोडासा घेऊयात. तर ही पट्टी मी कमरेसाठी कट करून घेतलेली आहे, पण त्याला थोडासा प्रॉब्लेम होता, खालून कटिंगची मार्किंग होती, सो त्यामुळे मी दुसरी एक पट्टी केली. त्यानंतर आता इथे आपल्याला गळ्यासाठी तिरक्या पट्ट्या लागत असतात, कारण की गळा हा गोलाकार असतो आणि ज्यावेळेस आपल्याला शेप द्यायचा असतो प्रॉपर त्यासाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागतो आणि तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो, फिनिशिंग वगैरे प्रॉपर येते. त्यामुळे मग 1 इंचाची मी मार्किंग केली आणि तिरकी पट्टी इथे ही कट करून घेते. तर ही पट्टी मी गळ्यासाठी कटिंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला इथे गळापट्टी लावून घ्यायची आहे. त्याचबरोबर मला असं वाटतंय की आता ही पट्टी आपल्याला पुरणार नाहीये. मी एकदा चेक करते आणि जर पुरत नसेल तर अजून थोडंसं कट करून आपण जॉईन करून ही पट्टी इथे रेडी करूयात. तर बघा ते थोडंसं कमी पडतंय, तर अजून एक पट्टी 1 इंचाची बरोबर तिरक्या कपड्यामध्ये मी इथे कटिंग करून घेतली.
आणि मी म्हटल्याप्रमाणे आता या दोन पट्ट्या आपण एकमेकाला जॉईन करून घेऊयात. तर बघा, पट्टी जॉईन करताना नेहमी तिला डबल टिप द्यायची, जेणेकरून ती निघण्याचे, खराब होण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट केलं. आता ही पट्टी आपल्याला बघा डबल फोल्ड करायची आहे, तुम्हाला कळेलच या पद्धतीने. आणि मग गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण हा आपला मेन वरचा गळा आहे आणि जर मार्जिन कमी जास्त झालं तर गळ्याचा आकार सगळा बदलू शकतो. गोलाकार व्यवस्थित येण्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, मग व्यवस्थित एकसारखं पकडत पकडत मी इथे ही पट्टी लावून घेतलेली आहे. पुन्हा सांगते, गळ्यासाठी स्ट्रेचेबल कपडा लागतो, त्यामुळे आपण तिरक्या कपड्यामध्ये ही पट्टी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आता ह्या शेपला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी आणि ते व्यवस्थित यावं यासाठी. त्यानंतर बघा, ह्या पद्धतीने ते फोल्ड करायची आहे पट्टी आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. टेपची एक लाईन एवढं मार्जिन असलं तरी सुद्धा चालणार आहे, कारण यावर आपण नंतर लेस वगैरे लावणारच आहोत. तर बघा, मग या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक इथे मी गळ्याच्या साईडला टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे, दाबटीप जशी असते ना, तर तशी सुद्धा आपण इथे टीप देऊ शकतो आणि त्यानंतर आतून हात शिलाई सुद्धा करू शकतो किंवा अशा पद्धतीने सुद्धा. तर प्रॉपर असा गोलाकार शेप आपला इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर आता मी म्हटल्याप्रमाणे कमरपट्टी लावायची आहे आपल्याला, पण कमरपट्टीच्या आधी आता आपल्याला इथे बॅक टक सुद्धा टाकून घ्यायचे आहेत. पण बॅक टक्स टाकण्याच्या आधी आपल्याला इथे लेस लावून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे मी इथे गोल्डन कलरची डिझायनर ही लेस घेतलेली आहे. खूप छान अशी लेस आहे, मॅट कलर आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे बघा. आणि ती आता आपण इथून लावून घेणार आहोत. तर पुढे तुम्हाला लक्षात येईलच की आपण अर्ध्या साईडने लावायला का सुरुवात केलेली आहे. फक्त एवढंच लक्षात राहू द्या की लेस एकसारखी लागेल याची काळजी घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की ब्लाऊजचा शेप असा छान येतो पण लेस प्रॉपर न लागल्यामुळे शेप पुन्हा चेंज होतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे या पद्धतीने ही लेस लावून घ्यायची आहे. तर बघा, एका टोकापासून सुरुवात केली तर ती लेस फक्त दुसऱ्या टोकापर्यंतच लावायची आहे, पूर्ण आपल्याला मधल्या शेपला ती लावायची नाहीये. आणि बघा, आता ह्या लेसला मी इथे डबल टिप देऊन घेते. तर मी नेहमीच सांगत असते की लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देत चालायची. तर इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेतली. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, त्यानंतर ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन आहे ते म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. ठीक आहे, आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक सिंपल मी गोल्डन लेस घेतलेली आहे, ती आपल्याला इथे गळ्याला लावून घ्यायची आहे. तर प्रॉपर गळ्याला एकदम जवळून लावायची आहे. काहीही मार्जिन आपल्याला इथे सोडण्याची गरज नाहीये, कारण पुढे अजून एक लेस आपल्याला लावायची आहे त्यामुळे. आणि 1 इंच डिस्टन्स आहे वरचा गळा आणि खालचा शेप मध्ये. तर फक्त व्यवस्थित एकसारखं पकडत पकडत इथे गळ्याच्या साईडला आपण ही फायनली गोल्डन लेस लावून घेतलेली आहे. आता यानंतर या लेसला सुद्धा मी डबल टिप देऊन घेते. तर तुम्ही सुद्धा आठवणीने जेवढं शक्य असेल तेवढं डबल टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे तुमची लेस जाड बारीक कशीही असो. ठीक आहे, आणि या पद्धतीने आता आपण ही गळ्याला लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर ही जी काही डिझायनर लेस आहे तर ती पुन्हा आपल्याला लावायची आहे. तर ती ह्या पद्धतीने, म्हणजे त्याची जी काही डिझाईन आहे तर ती वरच्या साईडला फोल्ड होईल अशा हिशोबाने आपल्याला ती लावायची आहे. तर बघा, मी इथून सुरुवात केलेली आहे. मेन म्हणजे एकाच लेवलमध्ये लागली जाईल, तिरकी कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण जर ती लेस तिरकी वगैरे झाली तर पूर्ण डिझाईनचं लुकच बिघडेल आपलं. सो तसं होऊ नये त्यासाठी. तर बघा, मग अतिशय व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक ही लेस फायनली आपण ह्या गळ्याला इथे लावून घेतलेली आहे. आता नेहमीप्रमाणे आता ह्या लेसला सुद्धा मी डबल टिप देऊन घेत आहे. आणि खरं तर ही डिझाईन खूप सुंदर अशी रेडी होणार आहे, पुढे तुमच्या लक्षात येईलच. आणि या डिझाईनमुळे आपली ब्लाउज खूप छान दिसणार आहे आणि साडी सुद्धा. तर बघा, किती छान असं कॉम्बिनेशन मध्ये आपण ह्या दोन्ही लेस लावून घेतला. त्यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकायचे आहे, मी म्हटलं होतं. तर बघा, सेंटर पासून 4.5, साईडला अर्धा इंच आणि उभं 4 इंचाच्या टक्सची मी मार्किंग करून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा इथे मार्किंग केलेली आहे. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा, लक्षात राहू द्या, टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर स्टार्टिंगला आणि एंडिंगला
व्यवस्थित लॉक सुद्धा करायचा आहे, जेणेकरून आपले टक्स लवकर खराब होणार नाही, म्हणजेच त्याची शिलाई लवकर ओपन होणार नाही. याचाच अर्थ आपला ब्लाउज सुद्धा लवकर खराब होणार नाही. तर प्रॉपर फिनिशिंग सहित दोन्ही साईडला टक्स टाकून झालेले आहेत. आता आपल्याला इथे कमरपट्टी लावायची आहे. तर कमरपट्टी मी मगाशी ऑलरेडी कटिंग करून घेतली होती. त्याचबरोबर इथे मॅचिंग धागा सुद्धा ओवून घेते, जेणेकरून फिनिशिंग छान यावी यासाठी. तर बघा मग 1 ते 1.5 इंचाची पट्टी इथे कट करायची आहे आणि ती ह्या पद्धतीने वरच्या साईडला ठेवून साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन पकडत आपण ही कमरपट्टी इथे लावून घेऊयात. आणि टक्सचे जे काही आतले मार्जिन आहे तर ते दोन्ही पण बाहेरच्या साईडला आपल्याला फोल्ड करायचे आहे. तर हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे फिनिशिंगसाठी, तर तुम्ही लक्षात राहू द्या. त्यानंतर पट्टी आतमध्ये फोल्ड करून या पद्धतीने वरच्या साईडला आपल्याला द्यायची आहे इथे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतली जी काही पट्टी आहे अस्तरची तर त्याचा कपडावरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर बघा संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना फिनिशिंगच्या खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स मी सांगत आलेली आहे. तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा, जेणेकरून तुमचं म्हणजे तुम्हाला नुसतं डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊज स्टिच करणंच नाही, तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित कसं बनवावं तर हे सुद्धा सहजच लक्षात यावे यासाठी. त्यानंतर बघा मी इथे एक सेंटरला मार्किंग केलेली आहे, गोल्डन कलरचा धागा घेतलेला आहे, तर तो आपल्याला सुईमध्ये इथे ओवून घ्यायचा आहे. आणि आता पुढे काय करायचं तर ते तुमच्या लक्षात येईलच. त्याचबरोबर सुईमध्ये आपल्याला 4 पदरी दोरा ओवून घ्यायचा आहे. तुम्ही 2 पदरी घेतला तरी सुद्धा चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आता यानंतर बघा सगळ्यात आधी धागा ओवल्यानंतर आपल्याला इथे लास्टला एक गाठ टाकून घ्यायची आहे आणि सेंटरची म्हणजे मध्यभागी जी काही मार्किंग केली होती तर तिथे आपल्याला सगळ्यात आधी हे जे काही सुई धागा आपण ओवून घेतलेला आहे तर ते ओवून एक गाठ टाकून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर आता आपण 2 वेगवेगळ्या प्रकारचे इथे मणी घेतले होते, तर गहू बीड्स होते आणि सिंपल आपले ग्रीन कलरचे मणी. तर बघा 3 बीड्स मी इथे ओवून घेतलेले आहे, गहू मणी म्हणतात त्याला. आणि त्यानंतर एक ग्रीन कलरचा असं कॉम्बिनेशन करत आता आपल्याला हे ओवून घ्यायचं आहे बघा. तर एक ग्रीन टाकला, पुन्हा आता 3 गहू बीड्स ओवून घ्यायचे आहे इथे, पुन्हा ग्रीन टाकला. तर म्हणजे हे कॉम्बिनेशन लक्षात राहू द्या. आणि जे काही गहू बीड्स आहेत तर ते गोल्डनच आहे, कारण गोल्डन ऍक्च्युली असं पण कशावर पण मॅच होतं. गोल्डन म्हणण्यापेक्षा थोडासा याचा मॅट फिनिश कलर आहे बघा. तर या पद्धतीने ओवून घेतल्यानंतर पुन्हा आता ते पहिला जो काही मणी आहे तर तो सोडून सुई पुन्हा आपल्याला उलटी ओवून घ्यायची असते, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होतात जे मणी आहे ना जेवढे तर त्या सगळ्यांमधून. तर ही एक पद्धत आहे. अजून एक वेगळी पद्धत आहे तर ती मी तुम्हाला पुढे सांगतेस, पण सगळ्यात आधी ही एक पद्धत सांगून घेते बघा. आता या पद्धतीने झाल्यानंतर पुन्हा सुई आपल्याला त्यामध्ये टाकून लास्टला एक गाठ टाकून ते पॅक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. एक्स्ट्राचा धागा आता कट करूयात. तर ही एक पद्धत तुमच्या लक्षात आलीच असेल. त्यानंतर आता दुसरी पद्धत सांगते. काय करायचं, डायरेक्ट आता एक जो काही लास्टचा ग्रीन मणी आहे ना तर तो इथे ओवून घ्यायचा आहे आणि सुईमधून म्हणजे धाग्यामधून सुई काढून तो मणी लास्टला पॅक करायचा. त्यानंतर मग हे 3 गहू बीड्स एक ग्रीन मणी असं ओवून घ्यायचं. फक्त लक्षात राहू द्या सेंटरच्या जेवढी लांबी होती त्यापेक्षा आता याची लांबी आपल्याला थोडीशी कमी घ्यायची आहे, म्हणजे एक स्टेप कमी केली बघा आपण. ठीक आहे. आणि ती एवढा डिस्टन्स सोडून आता इथे लावून आपल्याला पॅक करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता इथे सुद्धा व्यवस्थित गाठ टाकायची आहे. तर हे थोडंसं धागा मणीमध्ये अटकलं आहे. तर बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची, कारण गडबडीत बऱ्याचदा असं होतं की आपल्या सुईमध्ये वगैरे तिथे अटकलं जातं आणि जर ते अटकलं तर मग सगळंच आपलं फिनिशिंग वगैरे चुकू शकते किंवा आपल्याला पुन्हा ते सगळं ओपन करावं लागतं. त्यामुळे मग लावताना थोडीशी काळजी घ्यायची. तर बघा ह्या पद्धतीने हे 2 लावले आहे. सेम आत्ताचं जसं ओवलं ना तसंच आपल्याला अजून एक ओवून घ्यायचं आहे. सेंटरचा जे काही आपण हँगिंगचं बनवलेलं आहे मनी ओवून तर त्याच्यात दुसऱ्या साईडला सुद्धा सेम तसंच आपल्याला इथे लावायचं आहे त्यासाठी. ठीक आहे. तर बघा मग मी बरोबर ते सगळं ओवून घेतलेलं आहे आणि तुमच्या इथे लक्षात येईल की ते सुद्धा मी दुसऱ्या साईडला बरोबर सेम डिस्टन्स ठेवत पॅक करून घेते. आणि इथे सुद्धा गाठ टाकून घ्यायची आहे, एक्स्ट्राचं कट करायचं आहे. सेम याच पद्धतीने आता डिस्टन्स ठेवत ठेवत आपण साईडने सुद्धा छोटे छोटे लावून घेऊयात. तर बघा मग फायनली हे सगळे हँगिंग्स आपण इथे लावून घेतलेले आहे. ते सुद्धा एकदम छान व्यवस्थित प्रॉपर असं लेवलमध्ये बघा, म्हणजे सेंटरला एक लावलं आणि साईडला 3-3 लावलेले आहे. डिस्टन्स पण व्यवस्थित मेंटेन केलेला आहे आणि खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन सहित ते हँगिंग रेडी झालेले आहे.
फायनली आपली ही डिझाईनच खूप छान तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकतात किती सुंदर असं लुक आलेलं आहे. खरं तर संपूर्ण ब्लाउज रेडी झाल्यावर अजून छान दिसणार आहे आणि घातल्यावर ही डिझाईन सुद्धा खूप छान दिसणार आहे. सो बऱ्याचदा आपल्याला डिझाईन बोटनेक मध्ये कशी बनवावी हे सुचत नाही. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. त्याचबरोबर आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की आवडेल. आणि बऱ्याचदा कस्टमरला नवनवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते, कशी द्यावी हे सुचत नाही. सो ही डिझाईनची आयडिया नक्की द्या. आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला ब्लाउजला खूप छान असं लुक येईल. तर बघा मग फायनली मी तुम्हाला आज संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असं सहज स्टिच करता यावं. आणि फक्त स्टिचिंग करता म्हणजे शिवणच नाही किंवा डिझाईन बनवणंच नाही, तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा नक्कीच लक्षात येईल. आणि नक्कीच आजच्या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन सहजच आवडेल. तर ठीक आहे. सो चला मग तुम्ही अशी छानशी डिझाईन नक्की बनवून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे डिझाईन्स बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.